लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चूक झाली असेल तर ई-केवायसी मध्ये एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातल्या आहेत। ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी भेटणार आहेत, तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे कधी भेटणार आहेत, तुम्हाला केवायसी करायला किती दिवसाची मुदत भेटले, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या ज्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त झाला नसेल, ज्या लाडकी बहिणीची केवायसी चुकलेली असेल, ज्या लाडकी बहिणीची केवायसी अर्धवट झालेली असेल, ज्या लाडकी बहिणीची केवायसी सक्सेसफुल झाली असेल आणि त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला नसेल, ज्या सर्व लाडक्या बहिणीची आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण आत्ताच 5 मिनिटांपूर्वी महिला आणि बालिका सेवेच्या म्हणजे महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे। बघा, आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी बघा, तुम्हाला केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी अर्धवट राहिलेली होती, ज्या लाडकी बहिणीकडून चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती, अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारी आज महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली। बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला पुन्हा एकदा केवायसीची संधी करण्याची संधी देण्यात आलेली आहे, परंतु ही केवायसी संधी पाहायला गेलं तर तुमच्यासाठी शेवटची या ठिकाणी संधी ठरणार आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनो परत एकदा केवायसीची संधी तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही शेवटची संधी आहे। या संधीचं तुम्ही 100% सोनं केलंच पाहिजे। बघा, मागच्या 4 ते 5 दिवसापासून लाडक्या बहिणीने रस्ता रोको आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचा थेट परिणाम या केवायसी वरती आपल्याला दिसून आलेला होता। कारण मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आणि एक्स पोस्टवरती देखील असं सांगण्यात आलं होतं। त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार आहोत, परंतु त्यांना केवायसी करण्याची पुन्हा एकदा संधी देणार आहोत, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली होती। कारण बघा, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करतील, ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। आता पुढील हप्त्याचे पहिले सुरळीतपणे म्हणजे पुढील जर तुम्हाला हप्ते सुरळीत हवे असतील तर तुम्हाला महत्त्वाची कोणकोणती कामे करावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा, मागच्या 2-4 दिवसापूर्वी पोस्ट केलेली होती अदिती तटकरे मॅडम देखील, त्या पोस्टमध्ये सुद्धा तुम्ही देखील पाहिलं असेल। अदिती जे काही तटकरे मंत्री आहेत तर त्यांनी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणीकडून कळत न कळत चुका झालेल्या होत्या असे देखील त्यांनी माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे। आता त्यासाठी तुम्हाला केवायसी करताना कोणता योग्य पर्याय आहे त्याचं उत्तर देखील या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुमचा भाव म्हणून तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत 1 सेकंदही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अशा लाडकी बहिणींना परत एकदा केवायसी करण्याची संधी मी देणार, म्हणजे कशी करायची ते देखील मी पुन्हा योग्य केवायसी कशी करायची त्याची संधी तुम्हाला सांगणार आहे। जर आता तुम्हाला जर ह्या बारीत जर तुमची केवायसी चुकली तर तुम्हाला पुन्हा कधीच या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। केवायसी योग्य पद्धतीने कशी करायची, तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहेत, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहेत आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता देखील कधी येणार आहे याची सविस्तर डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा भाव सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। ज्या ज्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा केवायसी करतील त्यांना त्यांचा हप्ता
सुरळीतप्रमाणे 3 महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे, जानेवारी महिन्याचे आणि तिथून पुढे सगळे महिने या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतील. आता बघा लाडक्या बहिणीने एकंदरीत जर बघून घेऊया की लाडक्या बहिणी योजनेची केवायसी कशी करायची, तुम्हाला कुठे करायचे, कधीपर्यंत करायचा, यांचं काय अंतिम तारीख आहे, त्याची तारीख देखील किती आहे याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की माझ्या लाडकी बहिणीनो, माझा तुमचा भाऊ म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर 100% तुम्हाला 3 महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा त्यासाठी तुम्हाला नेमकं कोणतं एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. सर्वांनी व्हिडिओपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा. लाडक्या बहिणीनो बघा सगळ्यात महत्त्वाची केवायसी जी काही अट आहे ती केव्हापासून या ठिकाणी लावण्यात आली होती. बघा पाहायचं सगळ्यात महत्त्वाचं अगोदर केवायसीची अट शेवट तुम्हाला पाठिंबाच्या महिन्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत मुदत देखील देण्यात आली होती. आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरपूर बहिणींनी केवायसी देखील केलेली होती. तुम्ही महाराष्ट्रामध्ये देखील बघितलं असेल महिलांनी अक्षरशः रांगा लावून केवायसी केलेली होती. म्हणजे कारण काय की त्यांना महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळावं आणि त्यांना थोडासा आधार व्हावा, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी केली होती. पण आता केवायसी केल्यानंतर राज्यातील काही लाडक्या बहिणींनी केवायसी राहिलेली होती, परंतु काही लाडक्या बहिणींनी केलेली देखील होती, त्यांची केवायसी बरोबर आलेली आहे. आता काही बहिणीची केवायसी बरोबर आली, काही लाडक्या बहिणीची केवायसी चुकली. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता आणि काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेलीच नव्हती. तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी रस्त्यावरती उतरून आंदोलन देखील करत होत्या, मोठमोठे मोर्चे देखील काढत होते. अखेर त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला पाहायला गेलं तर अतिशय चांगला दिलासा मिळालेला आहे. आता अखेर लाडकी बहिणीची केवायसी पुन्हा एकदा करण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी तुमची बरोबर होणार आहे. तर आता केवायसी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुमची केवायसी केली जाणार आहे. आता ही केवायसी तुमची कधी केली जाणार आहे बघा, ही केवायसीसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची केवायसी केली जाणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटात लगेच सांगणार आहे, तुमचा भाव सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. लाडक्या बहिणी जो तुम्ही जर केवायसी चुकलेली असाल, तुमची केवायसी अर्धवट राहिली असेल, तुमची केवायसी सक्सेसफुल झाली असेल, तरी पण तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे, जानेवारी महिन्याचे पैसे आले नसतील, तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर बघा. तुमचा म्हणजे सक्का भाव म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला केवायसी कशी करायची, हे 3 महिन्याचे पैसे कसे येणार आहेत याची तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या संधीचं सोनं करून घ्या. बघा लाडक्या बहिणीनो, एक जर तुमची चूक झाली तर तुम्हाला 1500 रुपये म्हणजे वर्षाचे 18,000 रुपये या ठिकाणी तुमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की पुढचे 2 मिनिटात जर सविस्तर व्हिडिओ केवायसीचा फॉर्म कसा भरायचा आहे, केवायसी कशी ऑनलाईन करायची, कागदी प्रक्रियेमध्ये आहे का, केवायसी का करू नये. बघा आता कोणत्या लाडक्या बहिणींनी नंतर अपात्र ठरतील. आता बघा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पुन्हा एकदा केवायसी केली तर तुम्हाला म्हणजे आता इथून पुढे 5 वर्ष पैसे येणार नाहीत. त्यामुळे केवायसी कशी करायची सर्वांनी 100% लक्ष देऊन केवायसी बघायचं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं याचं संपूर्ण सविस्तर माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राज्यामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. यातील सरासरी 30 लाख महिला आहेत. तर या 30 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून सध्या स्थितीला वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं 30 लाख बहिणीच्या मध्ये तुमचं जर नाव जायला म्हणजे अपात्र यादीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की जाऊ नये, तर तुम्हाला केवायसी नेमकी कशी करायची आहे, तुम्हाला कोणकोणत्या सरकारी आता नियम लावण्यात आले आहेत याची सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. तर या लाडक्या बहिणीकडून आता काय झालं होतं, 30 लाख महिना का अपात्र झालं त्याचं देखील तुम्हाला कारण देतो. आता या 30 लाख महिला बहिणीकडून काय झालं होतं, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी नाही तरी पण देखील आमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला आहे हा पर्याय निवडलेला होता. त्यामुळं काय झालं, हा जो काही डाटा तो लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत ते आता आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे देखील गेले होते. आणि काय झालं, ऑफिसमध्ये कोण कर्मचारी तपास नाहीत तर काय होते ते कॅम्प्युटर म्हणजे कॅम्प्युटर ऑटोमॅटिक या ठिकाणी तपासलं असतं. आणि त्यामुळं बघा लाडक्या बहिणीनं जी काही केवायसी तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली होती त्यामुळं जवळजवळ 30 लाख महिला अपात्र झाले आहेत. त्यामुळे जर केवायसी 100% कशी करायची व्यवस्थित ते देखील सांगणार आहे. आणि 30 लाख महिलांमध्ये अपात्र यादीमध्ये तुम्ही केवायसी चुकीच्या पद्धतीने केली तर त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की त्यामध्ये नाव जाऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुमच्याकडून एक जर चूक झाली तर तुम्हाला काय होतं, ती जे मशीन असते, जे काही कॉम्प्युटर असते ते तुम्हाला अपात्र यादीमध्ये टाकत असते. त्यामुळे जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्या मशीनने सुद्धा लगेच तुमचा अपात्र अर्ज आहे. तर बघा आता अशा पद्धतीने तुमची प्रोसेस झाली असेल तर आता ही प्रोसेस चांगली नसेल, परंतु आपण सर्व अधिकाऱ्याकडून ही माहिती घेतलेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीनं तुमची केवायसी आपण चुकून तर महत्त्वाचे म्हणजे चुकू देणार नाही. केवायसी 100% बरोबर होणार आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणीनं कसलीच तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही.
तुमचा लाडका भाऊ या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 30 लाख बहिणी असे आहेत की त्यांचे हप्ते देखील केवायसी बंद झालेले आहेत. त्यामुळे जे काय 30 लाख महिला आहेत त्यामध्ये जर तुमचं जर नाव असेल त्यांना देखील पुन्हा केवायसी करण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे केवायसी कशी करायची त्या लाडक्या बहिणीसाठी तुमचा लाडका भाऊ सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सुरळीत हप्ता सुरू होणार आहे. ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे ही केवायसी अगदी अचूक पद्धतीने योग्य पद्धतीने कशी करायची आहे. परंतु राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी अगोदर झालेली आहे. त्यांच्या मोबाईलवर सक्सेसफुल म्हणजेच त्यांचा ॲपवर देखील केवायसी पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींचे SMS देखील आलेले आहेत. तरी पण त्यांना नोव्हेंबर महिन्याचे असतील, डिसेंबर महिन्याचे असतील आणि जानेवारी महिन्याचे असतील तर या तिन्ही महिन्याचे देखील पैसे भेटले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणीचं काय झालंय तर त्यांना काय करायचं आहे, परत केवायसी कशी करायची आहे. बघा, त्यांना केवायसी करण्याची गरज भासणार नाही, त्यांना डायरेक्ट पैसे मिळणार आहेत. याविषयी सुद्धा माहिती लाडक्या बहिणीनं पाहायला गेलं तर राज्यातील या 30 लाख महिला जे काय अपात्र झालेत तर त्यांना देखील आता केवायसी करावी लागणार आहे. आणि जे काय तुम्हाला केवायसी सक्सेसफुल झाले त्यांना कोणतीही पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही. पण त्यांचं पुन्हा अपात्र यादीमध्ये नाव येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची काळजी देखील या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आता तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. मोबाईल हातामध्ये धरून या ठिकाणी प्रयत्न नक्की करा. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, लाडकी बहिणींनो, तुम्हाला परत पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी दिली जाणार आहे. आणि या संधीचं नक्की सोनं करा, कशा पद्धतीने करायचं आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. लाडक्या बहिणीनं एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणीने आमच्याकडे देखील विचारपूस केली होती की दादा, आम्हाला केवायसी कधीपासून करता येईल, आमची केवायसी अचूक पद्धतीने कशी करायची, ही केवायसी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे का, कागदी प्रक्रियेमध्ये होणार आहे, अंगणवाडी सेविकांना कोणकोणते कागदपत्रे द्यावे लागतील, ही केवायसी कधी तारखेपासून होणार आहे, केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे का. तर बघा, लाडकी बहिणीनं केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे, यांची अंतिम मुदत सुद्धा सांगणार आहे. बघा, जर अजून जर केवायसी अर्धवट तुमची राहिलेली असेल तर तुमची केवायसी पूर्ण झालेली नसेल तर केवायसी तुमची चुकलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या याच्या अगोदर देखील तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असेल की नंतरचे व्हिडिओ पाहू किंवा न पाहू, व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला महिन्याचे 1500 आणि वर्षाचे 18,000 रुपये या तुमच्या खात्यामध्ये सुरळीतपणे येत राहतील. त्यामुळं तुमचा महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा लाडका भाऊ हा व्हिडिओ सांगत आहे. त्यामुळं 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की 100% प्रयत्न करा. बघा, तुमचे जर महिन्याचे 1500 रुपये आणि वर्षाचे 1800 रुपये तुम्हाला मिळत तर राहणारच आहेत. तुमची लाडका भाऊ या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. बघा, लाडक्या बहिणीनो, ही केवायसी तुमची अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. परंतु या लाडकी बहिणीसाठी अंगणवाडी सेविकेकडून तुमच्याकडून या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्र देखील या ठिकाणी मागवण्यात आले. जर कागदपत्र दिले तरच तुम्हाला हा लाभ मिळत राहणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी करताना कोणतेही कागदपत्र दिले नाहीत तर त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसीची संधी मिळणार आहे. आता तर त्यांना परत एकदा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दिले तर तुमचा लाभ मिळण्यास बंद देखील होणार आहे. हा तुम्हाला शेवटची संधी आहे. यापुढे लाडक्या बहिणींना पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करताना या चुका करू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं, या चुका केल्यात तर तुम्हाला कळत न कळत तुमचा हप्ता देखील बंद होणार आहे. तुम्हाला यापुढे पैसे देखील येणार नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की आपला हप्ता बंद होऊ नये, आपल्या खात्यामध्ये सुरळीतपणे पैसे आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पाहायचा आहे. आता बघा, लाडक्या बहिणीनं कोणकोणती कागदपत्र काढायचे त्याची देखील सर्वात म्हणजे सविस्तर माहिती अगोदर देतो. केवायसी कशी करायची त्याची देखील माहिती देतो. बघा, केवायसीसाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणीकडे आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डवरती लाडक्या बहिणीचा फोटो असेल, जन्मतारीख असेल, महिना असेल आणि पाहिलं गेलं तर वर्ष असेल. यासोबतच लाडक्या बहिणीनं तारीख ज्या आधार कार्डवरती दिलेली आहे तर यासोबत आधार कार्डवरती तुमचा फोटो असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी दुरुस्त केल्या असतील, ते आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर या ठिकाणी तुमचा लाभ सुरू राहणार आहे. बघा, पहिलं कागदपत्र काय ते म्हणजे आधार कार्ड. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बँकेला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं देखील गरजेचं आहे. ही महत्त्वाची कामे करूनच तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे. त्यानंतर बघा, दुसरं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. आता पॅन कार्ड या ठिकाणी पॅन कार्डवरती देखील सगळा डाटा मिळत असतो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, नंतर तुमचं वर्षाचं उत्पन्न किती आहे याचा डाटा या ठिकाणी
पॅन कार्डवरती मिळत असतो. त्यामुळे दुसरं महत्त्वाचं कागदपत्र पॅन कार्डनंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे वर्षाचं इन्कम म्हणजे तुमचा उत्पन्न किती आहे. तर यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे खरेच रहिवासी आहात का, यासाठी तुमच्या गावामधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, यांचा कोणाचा तरी रहिवासी दाखला अशा पद्धतीने तुम्हाला काढावी लागणार आहे. त्यानंतर तुमचं लाईट बिल असेल तर त्यांच्या आधारावरती देखील तुम्हाला तुमची ओळख पटवली जाणार आहे. बघा, जर तुमचं लाईट बिल असेल देखील तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रहिवासी दाखल्याच्या जागी तुम्ही लाईट बिल देखील या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आता ही केवायसी कशा पद्धतीने होणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतो. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत केवायसीची प्रक्रिया होणार आहे याची तारीख देखील तुम्हाला सांगतो. याविषयी देखील माहिती देतो जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामधील जे काही शंका आहेत 100% शंका देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही केवायसी सरकारने आणलेलीच आहे. तर ही केवायसी आणण्याचा सरकारचा एकच दृष्टिकोन आहे, एकच हेतू आहे, ते म्हणजे लाडकी बहिणी योजना घोटाळे होऊ नयेत. तर बघा महिलांनो, फक्त या ठिकाणी सर्व लाडक्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला पाहिजे, श्रीमंत बहिणींना हा लाभ दिला नाही पाहिजे. याच दृष्टिकोनातून आता महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि पाहायला गेलं तर महिला आणि बालकल्याणच्या मंत्री आदित्य तटकरे या ठिकाणी जे काही श्रीमंत महिला आहेत या श्रीमंत महिलांना लाभ मिळून आहेत, ज्या खरोखरच गरीब आणि वंचित महिला आहेत, म्हणजे रोज ते दररोज दुसऱ्याच्या शेतामध्ये काम जातात, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला जातात, धुणी भांडी करायला जातात, अशा महिलांना खरोखरच लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला पाहिजे. खरोखरच ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत, त्यांची शेती भरपूर आहे, त्यांचं उत्पन्न भरपूर आहे, त्यांचं छोटीशी कंपनी आहे आणि ज्या महिला तरीबी देखील लाभ घेत असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ नयेत असं आता महाराष्ट्र सरकारला वाटत आहे. त्यामुळे या ठिकाणी केवायसी करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे. तुम्हाला वरती कागदपत्र सांगितले ते लवकरात लवकर कागदपत्र काढून तयार ठेवा. त्यानंतर आता अंगणवाडी सेविकांना कधी आदेश देण्यात येणार आहे त्याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला देतो. बघा, या ठिकाणी सरकारी नोकरीला आहे का नाही ते देखील महत्त्वाचं निवडायचा पर्याय निवडायचा आहे. आता खरंच आमच्यामध्ये घरामध्ये कोण सरकारी नोकरीला आहे का नाही, उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे का नाही, हे देखील तुम्हाला माहिती आता सरकारला द्यावं लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची तुमची केवायसी चुकली तर तुम्हाला पुन्हा पैसे भेटणार नाहीत. बहिणींनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर एकाच आधार कार्डवर एकाच मोबाईल नंबरवरून जास्तीत जास्त महिलाची केवायसी केली होती, त्यामुळे सुद्धा या चुका झालेल्या आहेत. आता भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी करताना जो काही OTP होता तो OTP देखील चुकीचा टाकला होता, त्यांची केवायसी या ठिकाणी अर्धवट राहिलेली आहे. आता लाडक्या बहिणींना पती वडील नव्हते, काही लाडक्या बहिणींना पती नव्हते, काही वेळेला बहिणींना वडील नव्हते, तर काहींचे डिवोर्स झाले होते, काहींचे लग्न झाले नव्हते, त्यांना केवायसी केली तर त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी चुका झालेल्या आहेत. अशा भरपूर लाडक्या बहिणी कळत नकळत भरपूर चुका झाल्या आहेत. तर या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आता महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. बघा, आता अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून तुमची या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे, तुमची तपासणी केली जाणार आहे. याच्यासोबतच तुम्हाला अजून एक अनुदान म्हणजे अनुदानाची बातमी देखील आलेली आहे. बघा, तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून टोल क्रमांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला एक मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांच्या आधारावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता मिळत राहणार आहे. आता तशी केवायसी सुद्धा होणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आम्ही पात्र आहोत त्या सर्व लाडक्या बहिणींनो या नंबरवरती कॉल करायचा आहे. अंगणवाडी सेविकांनी केवायसी करायची आहे. आता लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका कशी केवायसी करणार आहेत ते देखील सांगतो. बघा, अंगणवाडी सेविका तुमच्या घरामध्ये येतील आणि अंगणवाडी सेविका तुम्हाला विचारणार आहेत की तुमचं उत्पन्न किती आहे. तुम्ही जर सांगितलं तर आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे आहे, तर तो दाखला तुम्हाला सरकारचा अर्ज तुमचा रिजेक्ट केला जाणार आहे. आता तुमचं उत्पन्न तुम्हाला किती सांगायचं आहे, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर्षाचं आत आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न दुसरा विचारण्यात येणार आहे, तो म्हणजे प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी गाडीचं विचारण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे 4 चाकीची गाडी असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तर असेल तर तुम्ही म्हणाल तर की हा म्हणला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र केला जाणार आहे. त्यानंतर पुढची पात्रता सरकारी कर्मचारी आहे का, तर हे देखील तुम्हाला आता तपासलं जाणार आहे. यानंतर ज्या राज्याच्या महिला रहिवाशी आहेत किंवा ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा कमी आहे तर अशा सर्वांची तपासणी केली जाणार आहे. तर या तपासणीमध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील, ज्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील त्यांना हे पैसे मिळत राहतील. परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ज्यांचं उत्पन्न जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, ज्या लाडक्या बहिणीचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी त्या महिला आणि बालकल्याणच्या विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी स्वतः सांगलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते देखील सविस्तर सांगतो.
त्यामुळे 2 मिनिटं राहिलेला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. आता तुम्हाला ही शेवटची संधी आहे. तुम्हाला KYC कशी करायची, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते देखील सांगितल्या. आता तुम्ही 2 दिवसाच्या पाठीमागे देखील पाहिलं, आंदोलन देखील केलं लाडक्या बहिणीनं. त्यामुळे आंदोलनाची दखल घेत या ठिकाणी अखेर या ठिकाणी महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की KYC करण्याची पुन्हा संधी दिलेली आहे आणि तुम्हाला 3 महिन्याचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही लाडक्या बहिणीनं तुम्ही काळजी करू नका. लाडक्या बहिणी लवकरच या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणीनं घरोघरी जे काही अंगणवाडीचे सेवक आहेत या ठिकाणी तुमच्या घरी येणार आहेत आणि तुमची KYC करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी हप्ता मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मी लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. असेच आपल्या जे काही भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणी असतील, शेतकरी योजना असतील, या सर्व योजनाचे पैसे या ठिकाणी म्हणजे योजनेची माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.